नमस्कार. आज आपण बनवणार आहोत छोले भटुरे, जे आपण हॉटेलमध्ये जाऊन खायला आधी उत्सुक असतं. चला तर आज आपण बनवूया छोले भटुरे. हे बघा, मी रात्रभर हे छोले पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत. आता याला स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घेतले आहे. आता आपण याला शिजायला ठेवूया. याला 20-25 मिनटं शिजायला ठेवूया मंद आचेवर. फुल गॅस केला तरीही चालते, पण कमी गॅसवर ठेवलं तर छान शिजतात. आता बघा, याच्यामध्ये मी दालचिनीचे 2 तुकडे टाकले आहेत. चक्रफूल टाकला आहे, मोठी विलायची टाकली आहे आणि 1 मिरची टाकली आहे. ही मिरची कशासाठी टाकली हे आपण समोर बघूया. चला तर आता याला झाकण लावून आपण याला मीठ पण टाकलं आहे, जेणेकरून हे लवकर शिजतील. मिठामुळे नरमपणा येतो आणि लवकरही शिजल्या जातात छोले. चला तर आपण याला गॅसवर ठेवलं आहे. आता हे छोले शिजेपर्यंत आता आपण भटुरेचं पीठ मळून घेऊया. तर याच्यामध्ये मी 1 वाटी दही, 2 वाट्या मैदा घेतलेला आहे आणि आता हा 1 चम्मच बेकिंग पावडर घेतला आहे. अर्धा चम्मच मी खायचा सोडा घेतला आहे. आता थोडंसं मीठ घालून घेऊया, जेणेकरून आपल्याला भटुरे छान लागतील. हे बघा, आता या पिठाला आपल्याला मळून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतलं आहे. आता याला मळून घेऊया. याला जास्त पोळ्यासारखं मळायचं नाही, फक्त एकजीव करायचं आहे. जास्त असं मळून घ्यायचं नाही, कारण आपल्याला भटुरे फुलायला हवेत, म्हणून जास्त नाही असं मळायचं. थोडं थोडं फक्त एकजीव करून घ्यायचं आहे. बघा, एकजीव झाला आहे. आता आपल्याला याला 1 तासभर झाकून ठेवायचं. इथे मी ओला कपडा टाकून 1 तासभर झाकून ठेवते. चला तर आपण आता झाकून ठेवले. तर आता आपण आपले छोले शिजले का बघूयात. हे बघा, खूप छान शिजलेत. मस्त बघा हे. तरी पण मी अजून 5 मिनटं वाफू देते. हे बघा किती छान. याच्यामध्ये जर तुम्हाला थोडा लालसर कलर हवा असेल, काळा लालसर, तर चायपत्ती एका कपड्यामध्ये बांधून टाका, नंतर ते काढून घ्या, म्हणजे त्याला छान लालसर कलर येईल. चला आता आपण याला काढून घेऊया. हे बघा, आता इथे मी काढलं आहे. हे थोडं गरम आहे, थोडं थंड होऊ देते. चला आता हे थंड झालं आहे. आता आपण काय करू, याच्यात थोडेसे छोले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. ही मिरची जी आपण टाकली होती ती आता इथे आपल्याला छोल्यासोबत थोडीशी पेस्ट बनवायची आहे मिरचीची पण, जेणेकरून आपल्याला त्याची खूप छान चव येईल मिरचीची. हे बघा, आता याच्यातले सगळे खडे मसाले काढून घ्या जे आपण टाकले होते ते. हे बघा, आपण ही पेस्ट काढून घेतलेली आहे छोल्याची. याला झाकून ठेवू. आता बघा, छोलेची तयारी करू आपण. हे बघा, मी कांदा कापून टाकला आहे इथे बारीक चॉप करून. याला पिंक होईपर्यंत भाजा. नंतर याच्यामध्ये आपण टमाटर ॲड करणार आहोत. हे बघा, कोणी टमाटर प्युरी पण टाकते, पण मी टमाटरच कापून टाकला आहे. बघा, याला छान भाजू द्या. आता हे भाजल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये मसाले ॲड करूयात. हे बघा, भाजलं इथे टमाटर आणि कांदा. तर याच्यामध्ये मी लाल तिखट टाकले, थोडंच टाकले, कारण आपण मिरची टाकलेली आहे. आता इथे बघा, मी एव्हरेस्टचा छोले मसाला घेतला आहे 1.5 चम्मच. थोडंसं स्वादानुसार मीठ. आपण छोल्यामध्येही मीठ टाकलेलं आहे, तर तुम्ही त्यानुसार घ्या. हे बघा, किती छान मसाला भाजला आहे. तेल सोडेपर्यंत मसाला भाजायचा आहे. मसाला तेल सोडायला लागला की आपण याच्यामध्ये छोले टाकून द्यायचे. हा बघा, आता आपला मसाला भाजून झाला आहे. सर्व पेस्ट एकदम छान भाजली आहे. तेल सोडायला
लागले मसाला आपला. थोडीशी पुन्हा हळद टाकली आहे मी. हे बघा किती छान मसाला भाजला. आता आपण याच्यामध्ये छोले टाकूयात. हे बघा किती छान छोले शिजले आहेत, एकदम छान शिजले. हे बघा आता याला आपण एकजीव करून घेऊया. चला आता याच्यामध्ये आपण जी चण्याची पेस्ट बनवली होती त्याच्यामध्ये पाणी टाकून हे बघा याच्यामध्ये टाकून देऊ, जेणेकरून याला एक घट्टपणा येईल छोल्याला आणि आपले छोले खूप खूप छान लागतील या छोले बारीक करून टाकल्यामुळे. हे बघा आता याला शिजत आलं आहे. थोडा वेळ झाकून ठेवूया आपण याला 10 मिनटं. हे बघा 10 मिनटं झाले आहेत. बघा किती छान झाले आहेत छोले. हे आपले तयार आहेत आता छोले. आता याला आपण ठेवून देऊया. आता चला आपण भटुरे करायला सुरुवात करूया. चला हे बघा भटुरे करूया आपण. चला हे भटुरे आपल्याला जास्त प्रेशरने दाबायचे नाही आहेत, कारण ते फुलायला पाहिजेत ना, म्हणून एकदम हळूहळू त्याला प्रेस करा. आणि हे गोल येतीलच असं काही नाही, कारण हा आपल्याला आटा थोडा पतला ठेवावा लागतो. गोल येण्याचं टेन्शन घेऊ नका. बघा झाले आपले भटुरे तयार. हे बघा आता त्याच्यावरून थोडं थोडं तेल टाका. तुम्ही दुसऱ्या चम्मचने टाकलं तरीही चालते थोडं. हे बघा असं वर थोडं टाकायचं. हे बघा आपला भटुरा तयार आहे. बघा किती फुलला आहे, टम्म फुलला आहे. चला तर मग भटुरे आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा. रेडी आहेत आपले छोले भटुरे गरमागरम. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.